नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचीत बंद घर फोडून 6,15,000चा ऐवज लांबवला. 7.5 तोळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास. शहापूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. लोकमान्य नगर परिसरातील घटनेने खळबळ. हातकर्णी तालुक्यातील कोरोची येथील लोकमान्य नगर गल्ली क्रमांक 10 मध्ये एक धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे सेफ लॉकर फोडून 7.5 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल 6,15,000 रुपयाचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार गीता शशिकांत पाटील, वय वर्ष 51, व्यवसाय जनरल स्टोअर्स, राहणार लोकमान्य नगर, गल्ली नंबर 10, पंचशील हायस्कूल जवळ कोरोची यांचे घर 25 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता ते 28 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान बंद होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने पाटील यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटातील सेफ लॉकर उघडून त्यातील किमती सोन्याचे दागिने व रोख रक्कम लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. चोरीची घटना घडल्यानंतर फिर्यादी गीता पाटील यांचा मुलगा योगेश शशिकांत पाटील हा पुणे येथून परत आल्यानंतर पाटील कुटुंबियांनी 30 जुलै रोजी शहापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. यामध्ये 3.5 तोळे सोन्याचे 3 पदरी सोन्याची गंठण किंमत रुपये 2,80,000 रुपये, पिळ्याची सोन्याची चेन, 2 तोळ्याचे लॉकेट किंमत 1,60,000, अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी किंमत 40,000, दुसरीत अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी किंमत 40,000, अर्धा तोळ्याचे कानातील सोन्याचे टॉप्स किंमत 40,000, अर्धा तोळा कानातील सोन्याची वेल किंमत 40,000 व रोख रक्कम 15,000 असा 7.5 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 6,15,000 रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक श्री कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे कोरोची परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी होत आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.